लाल वादळ हे अहिल्यानगरच्या दिशेने सध्या रवाना झालंय। वेगवेगळ्या मागण्यांसाठी अजित नवले यांच्या नेतृत्वामध्ये लॉंग मार्च निघालाय। राजूर बस स्थानकामधून या लॉंग मार्चला सुरुवात झाली। 148 किलोमीटरच्या लॉंग मार्चमध्ये महिलांची देखील उपस्थिती लक्षणीय आहे। शेतकरी, कामगार आणि अंगणवाडीमधील महिला कर्मचारी या मोर्चामध्ये या लॉंग मार्चमध्ये सहभागी झालेत। अहिल्यानगरसह राज्यभरामधून अनेक आंदोलक या मोर्चामध्ये सहभागी झालेले बघायला मिळत आहेत। राजूर बस स्थानकातून हे लाल वादळ आता अहिल्यानगरच्या दिशेने निघालेलं आहे। जवळपास 148 किलोमीटरचं हे अंतर हे लाल वादळ पायी पार करणार आहे आणि अनेक मागण्या असतील। यात आदिवासींच्या वनजमिनी असतील, यासह ज्या शालेय पोषण आहारात ज्या महिला कर्मचारी आहेत त्यांचे प्रश्न असतील, कष्टकरी महिलांचे प्रश्न असतील, बांधकाम मजूर जे आहेत, बांधकाम कामगार जे आहेत त्यांचे प्रश्न असतील। या सगळे प्रश्न घेऊन हे लाल वादळ आता राजूर या ठिकाणाहून आता अहिल्यानगरकडे मार्गस्थ झालेलं आहे। जवळपास हजारोच्या संख्येनं या ठिकाणी हातात लाल झेंडे घेत या सगळ्या महिला असतील, पुरुष असतील, हे आंदोलक असतील, हे या ठिकाणाहून मार्गस्थ झालेले आहेत। डॉक्टर अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली हा पायी लॉंग मार्च काढण्यात येतोय। काही दिवसांपूर्वी 2 लॉंग मार्च झाले होते, एक पालघर जिल्ह्यात आणि एक ठाणे जिल्ह्यात। त्यानंतर हा तिसरा लॉंग मार्च पुन्हा एकदा निघतोय, तो सगळ्या समस्यांसाठी। त्यामुळे या लॉंग मार्चच्या माध्यमातून नेमके प्रश्न सुटणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। हे अहिल्यानगरचं जो अंतर आहे ते 148 किलोमीटर आहे आणि ते पार करताना सरकार नेमकं या आंदोलनाची दखल केव्हा घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। नितीन ओझा, एबीपी माझा, राजूर, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।